आणि आता बातमी सोलापुरातनं। सोलापूरच्या माढा तालुक्यात एका 12 वर्षीय मुलीनं चक्क बाळाला जन्म दिलाय। या बातमीनं एकच खळबळ माजली। दरम्यान मुलीचे वडील आणि तिच्या पतीसह सासरच्यांवर आता बालविवाह केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहूयात। सोलापुरात 12 वर्ष 8 महिन्यांच्या मुलीनं एका बाळाला जन्म दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। सोलापूरला निघालेल्या माढा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर माढा तालुक्यात बालविवाहाची घटना उघडकीस आली आहे। सध्या मुलगी आणि तिने जन्म दिलेली चिमुकली सोलापूर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असून दोघीही सुखरूप आहेत। या प्रकरणी माढा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मुलीचा पती रवींद्र तुकाराम पवार, सासू सुमन पवार, सासरे अंकुश तुकाराम पवार, मुलीचे वडील अंकुश रामाकोळी या चौघांवर गुन्हा दाखल केलाय। मुलीचे वडील, मुलाचे आई-वडील यांच्यावर बालविवाह कलमांतर्गत तर मुलीच्या पतीविरोधात बाललैंगिक अत्याचार आणि बलात्कार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय।